नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ह्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 यावर कव्हरेज घेणार आहोत। ठीक आहे, सो याच्यामध्ये जेवढे पण महत्त्वाचे पॉइंट्स आपल्या महाराष्ट्र संदर्भात दिलेले आहेत ते सर्व आपण या ठिकाणी इथे त्यांचा आढावा घेणार आणि ते रिवाइज करून घेणार। ठीक आहे, सो बघा, हा जो लेक्चर आहे पोलीस भरतीपासून ते सरळ सेवा परीक्षा आणि एमपीएससी पर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे। यातील जेवढे पण घटक आपण कव्हर करणार आहोत सो वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या एक्झामसाठी ते महत्त्वाचे असणार आहेत। सो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेवढे पॉइंट्स आपण डिस्कस करतोय ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा। आपण अतिशय शॉर्ट मध्ये ते बघणार आहोत आणि पूर्ण सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते बघणार आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये म्हणजे आपली जी गट ब ची पूर्व परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजनच्या दृष्टीने हे जे पॉइंट्स आहेत ते हेल्पफुल ठरतील। ओके, सो सर्वप्रथम आपण ज्या सगळ्या गोष्टी त्या वन बाय वन डिसाइड म्हणजे काय करूया, रिवाइज करूया, बघून घेऊया। तर महाराष्ट्राची आपली आर्थिक पाहणी, तर यामध्ये ज्या पण गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपण काय करूया, वन बाय वन बघू। सो महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपल्याला विचारलं तर या बघा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 मध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3.08 लाख चौरस किलोमीटर इतकं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या। आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर। ओके, तर जवळपास ते किती होतं, 3.8 लाख, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर महाराष्ट्राला समुद्र किनारा किती लाभलेला आहे, सो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, हे लक्षात ठेवायचं। महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आपल्याला माहिती आहे किती आहेत, 6 प्रशासकीय विभाग, त्यांना महसुली विभाग सुद्धा म्हणतात, हे पण लक्षात घ्या। सो कोणते कोणते आहेत तर बघा, कोकण, त्यानंतर पुणे, मग नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर। ठीक आहे, सो हे सगळ्या म्हणजे बघा हे प्रत्येक विभागाचे शॉर्ट फॉर्म आहेत, हे लक्षात घ्या, आपल्याला नोट डाऊन करण्यासाठी सोपं जाईल। महाराष्ट्रामध्ये किती एकूण जिल्हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, सो महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत। ओके, 36वा जिल्हा कोणता, पालघर, हे पण लक्षात घ्या। महाराष्ट्रामध्ये जर तालुके विचारले तर एकूण तालुके 355 आहेत, प्लस याच्यामध्ये जर आपण हे जे 3 मुंबई उपनगर मधले तालुके गणले जात नाही, सो आपल्याला जर विचारलं किंवा ऑप्शन मध्ये असेल तर 355 तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत, हे लक्षात घ्यायचं। ओके, त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत। ठीक आहे, झेडपी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तर 34 जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये। जर आपल्याला विचारलं महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती किती, सो ह्या 2023-24च्या पाहणीनुसार महाराष्ट्रामध्ये 27,913 इतक्या ग्रामपंचायती आहेत। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती, पीएस म्हणजे पंचायत समिती, तर पंचायत समिती ज्या आहेत 351 पंचायत समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे नगर परिषदा। महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा विचारल्या तर 245 इतक्या नगर परिषदा आहेत। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत, मनपा महानगरपालिका तर 29 आहेत, हे आपण सर्वांना माहिती आहे। 29वी जी आहे ती जालना महानगरपालिका, लक्षात ठेवायचं। महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत जर आपल्याला विचारलं सो नगरपंचायतीची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये 146। ओके, 146 ही महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीची संख्या आहे, हे आपण लक्षात ठेवायचं या ठिकाणी। नेक्स्ट, कटक मंडळे, तर महाराष्ट्रामध्ये 7 कटक मंडळे येतात, कोणती कोणती ती सुद्धा लक्षात घ्यायची। त्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वस्ती असलेली गावं, महाराष्ट्रामध्ये वस्ती असलेली गावी ही 40,959 आहेत आणि वस्ती नसलेली
बघा वस्ती नसलेली गावं महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 2706 इतकी आहेत. ओके. तर महाराष्ट्रामध्ये एकूण शहरे जर आपल्याला किती विचारली, शहरे किती आहेत, तर शहरे ही 534 आहेत. महाराष्ट्रामध्ये गणना शहरांसह एकूण 534 शहरे आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये पुरुष लोकसंख्या. त्याच्या आधी आपल्याला बघायचं असेल तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, तर 11.24 कोटी. ओके, इतकी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. मग याच्यामध्ये पुरुष लोकसंख्या किती आहे, सो महाराष्ट्रामध्ये पुरुष लोकसंख्या 5.82 कोटी. त्यानंतर स्त्री लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर 5.42 कोटी. ओके. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 6.16 कोटी इतकी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला विचारलं नागरी लोकसंख्या किती आहे, तर ती आहे 5.08 कोटी इतकी नागरी लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये SC ST, ठीक आहे. सो बघा SC लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे, अनुसूचित जातींची लोकसंख्या 1.33 कोटी. तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब्स यांची लोकसंख्या जी आहे ही 1.05 कोटी. ओके, हे आपण लक्षात ठेवलं. त्यानंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आपल्या सर्वांना माहित पाहिजे. घनता किती आहे महाराष्ट्राची, 365. महाराष्ट्र लोकसंख्येची घनता 365 प्रति चौरस किलोमीटर आहे. साक्षरता जर आपल्याला विचारली महाराष्ट्राची साक्षरता, तर साक्षरता जी आहे 82.3%. 82.3% इतकी महाराष्ट्राची साक्षरता आहे. महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर, स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ते 929 इतकं आहे, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचे प्रमाण विचारलं आपल्याला. नागरी लोकसंख्येचं प्रमाण विचारलं तर ते सांगायचं 45.2%. ठीक आहे. मग उरलेलं जे असणार आहे ते ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण असणार. सरासरी पर्जन्य 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राचं सरासरी पर्जन्य जे आहे ते 119.8%. 119.8% इतकं सरासरी पर्जन्य महाराष्ट्रामध्ये होतं. त्यानंतर महाराष्ट्राचं निव्वळ पेरणी क्षेत्र किती होतं, निव्वळ पेरणी क्षेत्र जे होतं 16,491 म्हणजे 16,491 हेक्टर. ठीक आहे. 16,491 हेक्टर इतकं निव्वळ पेरणी क्षेत्र होतं. आणि पिकांखालील स्थूल क्षेत्र किती होतं असं जर विचारलं, पिकांखालील स्थूल क्षेत्र, तर ते होतं 24,415 हेक्टर. ओके. सो ह्या फॅक्च्युअल गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपल्याला कृषी संदर्भात काही गोष्टी बघायच्या आहेत. तर बघा, एका बाजूला आपण काय करणार, तर एक प्रमुख पीक, ओके, त्याचं 2023-24 च्या आर्थिक पाहणीमध्ये एकूण असलेलं क्षेत्र आणि उत्पादन आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेणार आहोत. ओके. सो प्रमुख पीक, सर्वप्रथम जर तांदूळ आपण घेतलं तर तांदळाचं क्षेत्र जे होतं ह्या वर्षामध्ये 1,687 हेक्टर. ठीक आहे. बघा, हे क्षेत्र जे आहे 1000 हेक्टर इतकं आहे, याच्यामध्ये आहे. ओके. म्हणजे जर आपण बघितलं तर हे किती होतं, 16,87,000 हेक्टर इतकं होतं. ठीक आहे. 16.87 लाख हेक्टर असं जरी आपण
कन्सिडर केलं तरी योग्य आहे. आणि तांदळाचं उत्पादन जे होतं हे 3,963 हजार टन इतकं होतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर बघा, तर गव्हाचं क्षेत्र जे होतं ते आपण सांगू शकतो 12.04 लाख हेक्टर इतकं हे गव्हाचं क्षेत्रफळ होतं. तर गव्हाचं उत्पादन यावर्षी 2,301 हजार टन इतकं झालेलं आहे. ठीक आहे. उत्पादनाचं 1000 टन याच्यामध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढचं आहे बघा ज्वारी. ज्वारीचं क्षेत्र होतं ते म्हणजे 1,507 हजार हेक्टर म्हणजेच 15.7 लाख हेक्टर इतकं होतं. तर ज्वारीचं उत्पादन 1,551 हजार टन इतकं झालं होतं. त्यानंतर पुढचं पीक आहे बाजरी. सो बाजरीचं क्षेत्र होतं ते म्हणजे 539 हजार हेक्टर. ठीक आहे. 539 हजार हेक्टर हे ज्वारीचं क्षेत्र होतं. बाजरीचं क्षेत्र होतं. आणि बाजरीचं उत्पादन जे आहे 579 हजार टन इतकं झालं. त्यानंतर सर्व तृणधान्याचे मिळून उत्पादन बघितलं, सर्व तृणधान्य यांचं मिळून जर एकूण क्षेत्र जर विचारात घेतलं तर 6,384 हजार हेक्टर म्हणजे 63.84 लाख हेक्टर इतकं क्षेत्र सर्व तृणधान्यांचं होतं. तर या ठिकाणी सर्व तृणधान्यांचं उत्पादन जे आहे 12,421 हजार टन इतकं उत्पन्न झालं. ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला सर्व कडधान्यांचं उत्पादन किती झालं, सर्व कडधान्य यांचं क्षेत्रफळ होतं ते लक्षात घ्यायचं तर 5,023 हजार हेक्टर इतकं त्यांचं क्षेत्रफळ होतं. तर या सर्व कडधान्यांचं उत्पादन झालेलं आहे 4,398 हजार टन इतकं झालं. सर्व अन्नधान्य जर मिळवले, सर्व अन्नधान्य, ठीक आहे, यांचं क्षेत्रफळ 11,407 हजार हेक्टर इतकं त्यांचं पूर्ण क्षेत्रफळ होतं. तर उत्पादन जर बघितलं तर 16,818 हजार टन म्हणजे इथे पुढे अजून चिन्ह लावलं इतकं टन जे आहे ते उत्पादन झालं होतं. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं ऊसाचं क्षेत्र, ऊस या पिकासाठी एकूण क्षेत्र होतं ते म्हणजे बघा, ऊसाचं क्षेत्र दिलेलं नाही, ऊसाचं उत्पादन डायरेक्टली दिलेलं आहे. तर ऊसाचं उत्पादन 1,35,754 हजार टन इतकं ऊसाचं उत्पन्न दिलेलं आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी हे 1000 आपण कन्सिडर करायचं, 1000 टन हे ऊसाचं उत्पादन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कापूस या पिकासाठी एकूण 4,240 हजार हेक्टर इतकं क्षेत्रफळ होतं. तर कापूस या पिकाचं उत्पादन 8,591 हजार टन इतकं झालं, हे लक्षात घ्या. त्यानंतर शेवटचं आहे भुईमूग. भुईमूग या पिकासाठी किती क्षेत्र होतं तर 254 हजार हेक्टर इतकं क्षेत्र होतं. तर उत्पन्न झालं 335 हजार टन इतकं उत्पन्न या भुईमुगाचं झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. ओके. सो हे पिकांसंदर्भात आर्थिक पाहणीमधला आपण डेटा कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा डेटा जो आहे बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण पशुधन जर आपल्याला विचारलं, एकूण पशुधन तर ते होतं बघा 330,80,000 इतकं होतं. बघा हे 330,80,000 म्हणजे 3,30,80,000 इतकं पशुधन महाराष्ट्रामध्ये होतं, हे लक्षात ठेवायचं. 2023-24 च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये जे वन क्षेत्र होतं
वनक्षेत्र किती होतं, तर ते लक्षात घ्यायचं 1,05,611 चौरस किलोमीटर. ओके, 2022च्या आकडेवारीनुसार हे जे आहे हे लक्षात घ्यायचं 1,05,611 हा इथे डेटा दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. बघा, तर हा जो डेटा आहे, मी असं सांगणार नाही की प्रत्येक म्हणजे प्रत्येक पॉईंट एक्झाम मध्ये विचारतील, परंतु कोणता पॉईंट आयोग विचारू शकतो हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे आपल्याला सर्वच पॉईंट इथे कव्हर करावे लागतील. त्यानंतर आपल्याला ह्याच अहवालानुसार वीज वापरानुसार आपण जे क्षेत्र आहेत ते आपण इथे लक्षात घ्यायचे. वीज वापरानुसार क्षेत्रांचा क्रम जर आपण लक्षात घेतला तर सर्वप्रथम म्हणजे पहिल्या क्रमांकाला बघा औद्योगिक वापर येतो. सर्वाधिक वीज वापर हा औद्योगिक क्षेत्रामध्ये येतो. ठीक आहे. 2 नंबरचा जो आहे तो कृषीसाठी येतो. वीज वापर 2 नंबर कृषी आणि 3 नंबर घरगुती येतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, सर्वाधिक वीज वापर हा औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो, दुसऱ्या क्रमांकाला कृषी क्षेत्र आणि तिसऱ्या क्रमांकाला घरगुती क्षेत्र. ओके, सो 2023-24च्या ह्या पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण प्राथमिक शाळा किती होत्या असं जर आपल्याला विचारलं तर प्राथमिक शाळा 1,04,781 इतक्या प्राथमिक शाळा आहेत. ठीक आहे. यात जर आपल्याला विचारलं माध्यमिक शाळा किती आहेत तर 28,532. ठीक आहे. त्यानंतर जर आपल्याला विचारलं की महाराष्ट्रामध्ये किती शासकीय रुग्णालय आहेत, सो महाराष्ट्रामध्ये एकूण 594 शासकीय रुग्णालय आहेत आणि शासकीय दवाखाने बघा, शासकीय दवाखाने जे आहेत महाराष्ट्रामध्ये 1,094, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे दर लाख लोकसंख्येमागे ज्या रुग्णालयातील खाटा किती खाटा आहेत असं जर विचारलं तर 60.80 इतक्या खाटा दर लाख लोकसंख्येमागे खाटा अवेलेबल आहे. ठीक आहे. सो या पाहणी अहवालानुसार महाराष्ट्राचा जन्मदर बघा 2023-24च्या आर्थिक वर्षात जन्मदर जर आपल्याला विचारला तर तो लक्षात ठेवायचा 15 इतका आहे 2020च्या आकडेवारीनुसार. त्यानंतर मृत्यूदर विचारला, मृत्यूदर जो आहे हा 5.5 इतका आहे. ठीक आहे. अर्भक मृत्यूदर हा 16 आहे. ठीक आहे. हे सर्व आकडेवारी 2020च्या सर्वेक्षणानुसार आहेत, हे लक्षात घ्यायचं. महाराष्ट्रामध्ये एकूण रेल्वे मार्गाची लांबी बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण रेल्वे लांबी किती आहे किंवा रेल्वे मार्गाची लांबी ती आहे 6,240 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची लांबी किती आहे, रस्ते लांबी म्हणजे गणना रस्ते लांबीची लांबी आहे 3,25,489 किलोमीटर. ओके, सो रेल्वे लांबी 6,240 किलोमीटर तर रस्ते लांबी 3,25,489 किलोमीटर. त्यानंतर आपल्याला आता महाराष्ट्र आणि भारत याचा तुलनात्मक जी पाहणी आहे ती आपल्या या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये दिलेली आहे, सो ती आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण हेडिंग देऊ शकतो की महाराष्ट्र वर्सेस भारत. ओके, म्हणजे भारत आणि महाराष्ट्र याच्या संदर्भात जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण लक्षात घेऊया. तर बघा, एका बाजूला आपण करूया महाराष्ट्र, दुसऱ्या ठिकाणी भारत आणि आपण या ठिकाणी तुलनात्मक अशी हेडिंग दिली. तर बघा, सर्वप्रथम जर आपण बघितलं की लोकसंख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी. ठीक आहे. तीच भारताची किती आहे तर 121.09 कोटी ही 2011च्या जनगणनेनुसार.
ओके, हे लक्षात ठेवायचं. तर महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे? 9.3%. आय होप की हा पॉईंट तुमचा रिवाइज झाला असेल. ऑलरेडी सर्वांना ही गोष्ट माहित असेल. महाराष्ट्रामध्ये पुरुष लोकसंख्या किती आहे? तर 5.82 कोटी. तीच भारतामध्ये किती आहे? तर 62.33 कोटी. ठीक आहे. सो एकूण पुरुष लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये पुरुष लोकसंख्या ती सुद्धा किती आहे? 9.3%. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा स्त्री लोकसंख्ये संदर्भात तुलना आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये ती 5.42 कोटी आहे. तीच देशामध्ये 58.76 कोटी आहे. ओके, मग ह्याच्यात तुलना जर महाराष्ट्राचं प्रमाण विचारात घेतलं तर 9.2% आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी आपण बघू तो म्हणजे ग्रामीण लोकसंख्या. ओके, ग्रामीण लोकसंख्या जर विचारात घेतली तर महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या आपण बघा ग्रामीण प्रमाण लोकसंख्या जर आहे ती महाराष्ट्राची 5.42 कोटी. महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या किती आहे? 5.42 कोटी. सॉरी, 5.42 कोटी नाही तर 6.16 कोटी. किती आहे? 6.16 कोटी इतकी महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या आहे. तीच भारताची किती आहे? तर भारताची एकूण ग्रामीण लोकसंख्या येते 83.37 कोटी. ठीक आहे, सिम्प्लिफाईड मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार हे लक्षात घेतो. तर हे जे महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंख्येचं भारतातील एकूण ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर 7.4% इतकं आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जर विचारात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 54.8% ग्रामीण लोकसंख्या येते. तर तीच देशभरामध्ये 68.9%. म्हणजेच काय, तर भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेत भारतामध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे हे आपण सांगू शकतो. त्यानंतर ग्रामीण लोकसंख्येनंतर जर आपण बघितलं नागरी लोकसंख्या. ओके, सो नागरी लोकसंख्या जर आपल्याला विचारली तर महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या जी आहे तिचं 5.08 कोटी. ठीक आहे ना, 5.08 कोटी महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या आहे. तीच अवघ्या भारतामध्ये 37.71 कोटी इतकी आहे. ठीक आहे. सो जर प्रमाण बघितलं देशाच्या एकूण नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 13.5% आहे. 13.5% आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर ह्या नागरी म्हणजे प्रमाणानुसार जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 45.2% इतके नागरी लोकसंख्या राहते. तर पूर्ण देशभरामध्ये 31.1% इतकी नागरी लोकसंख्या राहते. म्हणजे आपण काय सांगू शकतो या ठिकाणी, तर बघा ग्रामीण लोकसंख्येच्या जर बद्दल विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारताच्या दृष्टीने म्हणजे भारताच्या प्रमाणापेक्षा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. तर तेच जर नागरी लोकसंख्येचा विचार केला तर भारताच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त आहे. ओके, अशा पद्धतीने आपण याला तुलनात्मक सांगू शकतो. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे लिंग गुणोत्तर. ओके, म्हणजे स्त्री पुरुष तुलना जर आपण बघितली स्त्री पुरुष प्रमाण तर महाराष्ट्रामध्ये ते 929 आहे तर भारतामध्ये 943 आहे. ओके, 929 आणि 943 म्हणजे जर आपण बघितलं तर हा कितीचा फरक आहे, तर -14. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशाच्या एकूण लिंग गुणोत्तराच्या किती, तर -14 ने कमी लिंग गुणोत्तर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. नेक्स्ट बघा, तर दशवार्षिक जी लोकसंख्येची दशवार्षिक वाढ आहे. दशवार्षिक वाढ आपण जर लक्षात घेतली तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ती 16% आहे. ओके ना, 15.99 आणि भारताच्या दृष्टीने ते विचार केला तर 17.7%. म्हणजे दशवार्षिक वाढीचं प्रमाण जे आहे महाराष्ट्रामध्ये कमी आहे देशाच्या तुलनेपेक्षा. ठीक आहे, दशवार्षिक वाढ जर आपण लक्षात घेतली 2001 ते 2011 हा कालावधी. त्यानंतर साक्षरता दर जर विचारात घेतला तर महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे, 82.3%. आपण आताच बघितला तोच
देश पातळीवर 73% आहे. म्हणजे महाराष्ट्राचा साक्षरता दर हा देश पातळीपेक्षा जास्त आहे हे आपण इथे सांगू शकतो. ठीक. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा SC ST लोकसंख्या. पुढचा पॉइंट आहे ST SC लोकसंख्येच्या दृष्टीने जर बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये एकूण 2.38 कोटी इतकी SC ST लोकसंख्या आहे. तर तीच पूर्ण भारतामध्ये 30.59 कोटी. ओके. आणि जर महाराष्ट्रातील SC ST लोकसंख्येचं देशातील एकूण SC ST लोकसंख्येचे प्रमाण काढलं तर ते 7.8% इतकं होतं. हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो भौगोलिक क्षेत्र जर आपण विचारलं म्हणजे क्षेत्र आपल्याला माहिती आहे. सो महाराष्ट्राचं 3.08 लाख चौरस किलोमीटर आहे. तर तेच भारताचं किती आहे 32.9 लाख. ठीक आहे. आर्थिक पाहणीमध्ये दिलं म्हणजे बघा महाराष्ट्राचं तसं किती आहे 3,07,713 आहे लक्षात ठेवा. आणि 3.8 दिलं तरी बरोबर. भारताचं किती आहे 3287. ठीक आहे समथिंग आहे. सो हे लक्षात ठेवायचं. आणि 32.9 दिलं तरी योग्य ठरवायचं हे लक्षात ठेवायचं. मग महाराष्ट्राचं देशाच्या क्षेत्राचं प्रमाण किती आहे तर 9.4%. 9.4% या अहवालामध्ये दिलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा तर एकूण पशुधन आपण बघितलं. पशुधन महाराष्ट्रामध्ये किती आहे 3.31 कोटी एवढं पशुधन आहे. तर पूर्ण देशामध्ये ते 53.68 कोटी आहे. ओके. तर एकूण जे प्रमाण आहे महाराष्ट्राचं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6.2% पशुधन आहे. वनक्षेत्र आपण जर बघितलं वनक्षेत्राची तुलना जर आपण केली तर महाराष्ट्रामध्ये 61,965,000 किमी इतकं वनक्षेत्र आहे. एकूण वनक्षेत्र. तर भारतामध्ये ते 7,75,288 चौरस किमी इतकं आहे. आणि देशाच्या एकूण वनक्षेत्राचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 8% आहे हे लक्षात घ्या. 8% आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो आपण लक्षात घेऊया. तो म्हणजे राज्य अर्थव्यवस्था. राज्य अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं की भारताचा म्हणजे याच पाहणी अहवालानुसार जो अपेक्षित वृद्धी दर आहे महाराष्ट्राचा अपेक्षित वृद्धी दर हा 7.6% इतका आहे. ओके. महाराष्ट्राचा अपेक्षित वृद्धी दर 2023-24 या वर्षासाठी 7.6% आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा कृषी व संलग्न कार्य यांचा जो वृद्धी दर आहे हा वृद्धी दर 1.9% आहे. ठीक आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर उद्योगाचा महाराष्ट्रातील उद्योग वृद्धी दर हा 7.6% आहे. तर सेवा वृद्धी दर महाराष्ट्रामध्ये सेवा वृद्धी दर हा 8.8% इतका आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट ह्याच्यामधला नेक्स्ट पॉइंट म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न म्हणजे हा जो आहे तो चालू किमतींना मोजलेला आहे. चालू किमतींना मोजलेला जो राज्य उत्पन्न आहे तो आपण या ठिकाणी त्याचा डेटा इथे कव्हर करूया. तर बघा 2023-24 मध्ये महाराष्ट्राचा जो नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न जो आहे 40,44,251 कोटी रुपये अपेक्षित. ठीक आहे अपेक्षित होता. तोच 2022-23 मध्ये किती होता तर 36,45,884 कोटी रुपये. ठीक आहे. हा जो आहे 2023-24 चा अपेक्षित आहे. ठीक आहे अहवालामध्ये दिलेला आहे बरोबर. आणि
तोच आहे 22-23 चा किती होता तर 36,45,884 कोटी रुपये. तोच जो उत्पन्न 2021-22 या वर्षामध्ये बघा 31,44,138 कोटी रुपये इतका स्थूल राज्य उत्पन्न होता. ओके, हे आकडे लक्षात घेतले आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर आपण बघूया तो म्हणजे बघा तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न जे आहे ते स्थिर किमतींना मोजलं जातं. ओके, स्थिर किमतीला मोजलं जातं हे लक्षात घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राचं वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न हे 24,10,898 कोटी इतकं अपेक्षित आहे. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर हेच उत्पन्न 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 22,41,196 कोटी इतकं होतं. तर हेच उत्पन्न 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 20,47,891 कोटी इतकं होतं. हे आपण लक्षात घ्यायचं. ओके, सो हे झालं आपण बघा वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न आणि नॉमिनल राज्य उत्पन्न आपण दोन्ही गोष्टी आहे ते कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, सो तुम्ही आय होप की तुम्ही नोट डाऊन करताय आणि या नोट डाऊन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहते. नुसतं पीडीएफ वाचून आपण त्या गोष्टी लक्षात राहत नाही. ठीक आहे. त्यानंतर जर पुढचा पॉईंट याच्यामध्ये लक्षात घ्या की बघा सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पादनात उत्पन्नात महाराष्ट्राचा सरासरी वाटा जर लक्षात घेतला तर तो बघितलं किती आहे तर 13.9% इतका आहे आणि तो सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचा वाटा किती आहे 13.9% आणि तो सर्वाधिक आहे हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट पॉइंट बघा तर दरडोई राज्य उत्पन्न महाराष्ट्राचं दरडोई राज्य उत्पन्न म्हणजे प्रतिमानसी उत्पन्न जर आपल्याला विचारात घेतलं तर 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये दरडोई राज्य उत्पन्न जे होतं 2,52,389 रुपये म्हणजे प्रति व्यक्ती किती तर 2,52,389 रुपये उत्पन्न असायचं. हेच 2021-22 मध्ये 2023-24 चा आकडेवारी आलेली नाहीये त्यामुळे त्याच आर्थिक पाहणीमध्ये 22-23 पर्यंत दिलेला आहे. 21-22 किती होतं 2,19,573 रुपये इतकं होतं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे बघा या ज्या गोष्टी आहेत फॅक्च्युअल डेटा जो आहे प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेले आहेत. सो आपण जशाच्या तशा त्या कव्हर करतोय. ओके. त्यानंतर जर आपण ह्या दरडोई उत्पन्नाचं राज्यातील विभागनिहाय जर उत्पन्न केलं ठीक आहे बघा प्रशासकीय विभागनिहाय दरडोई उत्पन्न जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रथम क्रमांकावर कोणता विभाग येऊ शकतो तर कोकण. प्रथम क्रमांकावर कोकण प्रशासकीय विभाग येतो. तर कोकणाचं दरडोई उत्पन्न आहे 3,64,668 कोटी. सॉरी बघा हे उत्पन्न जे आहे हे पूर्ण म्हणजे कोकणाचं उत्पन्न आहे. ओके, हे लक्षात घ्या कोकणाचं उत्पन्न. त्यानंतर दुसरं जे आहे पुणे विभाग. सो पुण्याचं जे दरडोई उत्पन्न आहे 2,77,453. ठीक आहे. सो आय थिंक हे रुपये असणार.
कारण त्या ठिकाणी ते कोटी दिलं आहे, पण हे रुपये असणार, ते तेवढं करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट, तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे नागपूरचा. नागपूर, ठीक आहे. सो नागपूरमध्ये किती आहे तर ते 2,25,000 आणि 755 रुपये इतकं दरडोई उत्पन्न आहे. चौथा क्रमांक येतो तो म्हणजे नाशिकचा. ना म्हणजे नाशिक. सो नाशिक प्रशासकीय विभागामध्ये दरडोई उत्पन्न किती आहे 1,97,227 रुपये. पाचव्या क्रमांकावर येतो औरंगाबाद, की ज्याचं नामकरण आता छत्रपती संभाजी नगर झालेलं आहे औरंगाबाद जिल्ह्याचं. तो प्रशासकीय विभाग सुद्धा छत्रपती संभाजीनगर, हे लक्षात घ्या. तर त्याचं जे दरडोई उत्पन्न आहे 1,73,533 रुपये. आणि 6व्या क्रमांकावर येतो अमरावती विभाग. अमरावती विभाग, तर अमरावती विभागात 17 रुपये इतका दरडोई उत्पन्न आहे. सो हे आपण इथे लक्षात घेतलं. तर बघा आता या ठिकाणी आपण सांगू शकतो पूर्ण कोकणाचं जे आहे ते 2,77,453 कोटी इतके दिलेलं आहे. सो हे कोटी आहे की रुपये थोडासा संशय मला वाटतोय, परंतु त्या ठिकाणी कोटी या गोष्टी दिलेल्या आहेत. सो हे लक्षात घ्या आपल्या सिम्प्लिफाईड मध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं, कारण दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर दरडोई उत्पन्न ते एवढं कोटीमध्ये येऊ शकत नाही. त्यानंतर जिल्हानिहाय दरडोई उत्पन्न, म्हणजे जिल्ह्याचं उत्पन्न असेल, हे लक्षात घ्या. जिल्ह्याचं उत्पन्न, जिल्हानिहाय दरडोई उत्पन्न, तर याच्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न जे आहे मुंबईचं आहे. सर्वाधिक उत्पन्न कोणाचं आहे मुंबईचं. तर मुंबईचं उत्पन्न आहे 4,12,690 कोटी इतकं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याचं उत्पन्न आहे 3,53,299 कोटी. मग पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्याचं उत्पन्न येतं 3,36,503 कोटी. ओके. त्याच्यानंतर जर चौथ्या क्रमांकाचा जिल्हा विचारला आपल्याला तर नागपूर, नागपूर जिल्ह्याचं उत्पन्न आहे 2,92,607 कोटी. त्याच्यानंतर रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्याचं 2,87,397 कोटी इतकं उत्पन्न आहे. आणि मग नाशिक जिल्हा, सो नाशिक जिल्ह्याचं 2,30,616 कोटी इतकं उत्पन्न आहे. हे लक्षात घ्या. सो या ठिकाणी आपण फक्त बघा, या ठिकाणी रुपये सुद्धा असू शकतं. थोडंसं संशय मला वाटतंय रुपये, हे लक्षात घ्या, कारण दरडोई आपण रुपया असेल, कोटीमध्ये नसणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर पुढचं आपण बघितलं, पुढचा पॉइंट आहे तो राज्यांचे दरडोई उत्पन्न. राज्यांचे दरडोई उत्पन्न, ओके, 2022-23 या वर्षासाठी. तर सर्वाधिक जे दरडोई उत्पन्न आहे ते तेलंगणा या राज्याचं आहे. राज्यांसाठी सर्वाधिक दरडोई उत्पन्न जे आहे हे तेलंगणा या राज्याचं आहे. ते किती दिलेलं आहे तर 3,11,649 कोटी इतकं दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो कर्नाटक. सो कर्नाटकचं जे दरडोई उत्पन्न आहे 3,04,474 कोटी इतके दिले आहे. सो या गोष्टीवर आपण लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर हरियाणा, हरियाणाचं जे आहे 2,96,592 कोटी. मग येतो तामिळनाडू. सो या राज्याचं 2,75,583 कोटी. ठीक आहे. सो
ही कोटी नसून हे रुपयेच असणार, हे लक्षात घ्या. सर्व ठिकाणी रुपये असंच करा. ओके. त्यानंतर तामिळनाडू, मग गुजरात. ते प्रिंटिंग मिस्टेक झाली त्या ठिकाणी, तेवढी फक्त क्लिअर करून घ्या. गुजरातचं 2,73,558 कोटी रुपये. आणि 5व्या क्रमांकावर येतो, 6व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक आहे. तो किती आहे? 2,52,389 रुपये महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न. सो प्रत्येक ठिकाणी ते रुपयेच करा, कोटी कुठेच नाहीये, हे लक्षात घ्या. ओके. सो अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ज्या संदर्भात जो महत्त्वाचा डेटा आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि पूर्णपणे फॅक्च्युअल डेटा आहे. सो तो फॅक्च्युअल डेटा आपण एका ठिकाणी नोट्समध्ये तो जर आपण व्यवस्थित केला तर एक पेजमध्ये, पाठपोट एक पेजमध्ये सगळा तो बसून जाईल. तो बसवायचा आणि त्याचं वारंवार रिवाइज करायचं. ठीक आहे. जर एक्झाममध्ये ह्यावर जर डेटा विचारतात तर तो आपल्याला आला पाहिजे. ओके. सो आय होप की तुम्ही चांगल्या प्रकारे ह्याचं नोट्स केल्या असतील आणि तुम्ही आता त्याचे रिव्हिजन करणार आहोत. सो मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त आपला चॅनल, आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा त्या व्हिडिओ पाहता येते, त्यांना डेटा तो मिळून जाईल. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून ज्या पण आपल्या लेक्चर्स असतील त्याच्या लिंक तुम्हाला त्वरित मिळतील आणि तो लेक्चर तुम्ही बघा. सो येणाऱ्या एक्झामसाठी हा लेक्चर सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. यातले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर जर प्रश्न येतो तर आपल्याला या पॉईंटमधून तो प्रश्न जर बनला तर आपल्याला माहित पाहिजे, म्हणून आपण हा लेक्चर कंडक्ट केलेला आहे. सो प्रत्येकाने तो काळजीपूर्वक बघायचा आणि जर पुन्हा एकदा तुम्ही बघून त्याच्या शॉर्ट नोट तयार केल्या तर ते तुम्हाला चांगलं हेल्पफुल ठरेल. सो ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच प्रकारच्या पुढच्या घडामोडी आपण कव्हर करू एक्झाम ओरिएंटेड. सो थँक्यू व्हेरी मच.